संध्याकाळी माझं आता तेल रिकामं झालं होतं, ते मी तेल त्या बॉटलमध्ये भरून घेणार आहे तेलाच्या. मी पाऊचच तेल वापरते. त्या बॉटलसोबतच मला हे असं तेल टाकण्यासाठी एक भेटलं होतं. त्याने खूप छान पडतं, थोडं पण आजूबाजूला सांडलं जात नाही आणि ह्या बॉटल पण खूप छान निघाल्या आहेत. आता मी ते तेल यात भरून घेणार आहे. थोडं तेल राहिलं होतं ते मी बरणीत टाकून घेणार आहे, म्हणजे काही तळायला वगैरे काढायचं असेल तर सोपं जाते. इथे माझं तेल भरून झालेलं आहे. मी ती बॅग तशीच ठेवलेली आहे तेलाची पाऊच, कारण की त्यात जेवढं तेल असेल तेवढं सगळं बरणीत पडेल. बॉटल व्यवस्थित अशी पुसून घेत आहे मी, कारण की कुठं काही लागलेलं असेल तर ते निघून जाईल. इथे माझं तेल पॅक करून झालेलं आहे. त्यानंतर मी आता ते तेलाची जी पिशवी होती, पाऊच होतं, ते मी चारी बाजूंनी कट करून घेतलेलं आहे आणि ते कणकीला लावून घेत आहे. त्याला भरपूर असं तेल असतं आतमध्ये, म्हणून मी त्यात कणिक मळत असते. कणिक मळल्यानंतर त्याला लावून घ्यायचे व्यवस्थित. आता मी कणिक मळून घेणार आहे. त्यानंतर मी एका भांड्यात 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यात मी थोडं दही टाकत आहे. मी इथे कढी बनवणार आहे, त्यासाठी दही टाकून घेत आहे. त्यानंतर थोडं त्यात बेसन पीठ घालायचे आहे. बेसन पीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचे आहे. वाटल्यानंतर मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे, त्यात मी तेल टाकून घेणार आहे. आपल्याला हवं तसं तेल आपण त्या बॉटलमधनं घेऊ शकतो. त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित अशी तडतडल्यानंतर त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे झाल्यानंतर त्यात थोडं लसूण टाकायचं आहे. नंतर जाड मिरची कापून घेतली होती मी, ते टाकून देणार आहे. कढीतली मिरची खायला खूप छान लागते. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. याला आमच्याकडं शेषपूल बोलतात. हे आम्ही कढीत टाकतो, याच्याने कढीला टेस्ट खूप छान येते. ते मी टाकून घेणार आहे. कढीपत्ता माझ्याकडं नव्हता म्हणून मी टाकला नाही आहे. तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाका. त्यानंतर आपण जे वाटून घेतलं होतं त्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे. ते ताक बनवलेलं यात सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. मला यात अजून पाणी घालायचे आहे, म्हणून मी त्या भांड्यातच व्यवस्थित असं पाणी घेऊन
चारी बाजूनी व्यवस्थित साफ करून घेऊन ते पाणी यात टाकणार आहे. कढीला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्यात मीठ टाकायचे आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. मला कढी खूपच जास्त आवडते. मला रोज जरी दिली तरी चालते. मला थोडं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता चपात्या लाटून घेणार आहे. कढीचं मी त्या साईडला ठेवून दिलेलं आहे आणि इकडच्या साईडला आता चपात्या बनवून घेत आहे. इथे तवा तापलेला आहे. मी तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर त्यावर चपाती टाकलेली आहे. तोपर्यंत मी दुसरी चपाती सुद्धा लाटून घेत आहे. इथे माझी चपाती पण झालेली आहे. माझा स्वयंपाक सर्व झालेला आहे. आता आम्ही जेवणाला बसतोय. तुम्ही बघू शकता आमचे ताट. त्यानंतर मी भांडे घासून घेत आहे. खूप असे भांडे जमा झालेले होते. आमच्या डब्यांमुळे जास्तच भांडे दिसतात रात्रीचे. मी हरभरे सुद्धा भिजत घालून दिलेले आहेत. इथे माझी भांडी घासून झालेली आहेत. आता मी धुवून घेणार आहे. मी टपामध्येच भांडी ठेवते आज, कारण की भांडी खूप जास्त आहेत. त्यामुळं भांड्यांच्या जाळीमध्ये ते बसणार नाहीत. माझी जाळी खूप छोटी आहे, त्यामुळं मी टपामध्ये ठेवून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती सारे भांडे होते. इथे माझे भांडे धुवून झालेले आहेत. आता मी ओटा पुसून घेणार आहे. ओटा पुसल्यानंतर ते कापड धुवून वाळत टाकला. आम्ही खिडकीतच वाळत टाकतो, तिथे वाळत टाकून घेणार आहे. त्यानंतर मला थोडी स्टडी करायची होती, थोडंसं वाचायचं होतं, ते मी वाचून घेत आहे इथे. त्यानंतर आम्ही झोपणार आहोत. इथे माझा अभ्यास चालू आहे. तुम्हाला पण बाय. थँक्यू. गुड नाईट. Please like, share and subscribe my channel.